घडवलेला देव आहे. हालेलुया. कुठं बनवला देवाने आम्हाला? आईच्या पोटामध्ये. पुढे तुम्ही वाचन केले की मी खरं तुम्हाला सांगतो, पुढचं वचन वाचताना खरं जरी तुमच्या मनात तुम्हाला काय वाटत असेल, तुम्ही 2 सेकंड विचार करा, काय माझं डॅडी आहे. वाचा पुढे. 14 वचन. भयंकर व अद्भुत रीतीने माझी घडण झाली आहे. आमेन. म्हणून मी तुझे उपकार स्मरण करतो. तुझे कृत्य अद्भुत आहे. हालेलुया. पूर्णपणे जाणून घ्या. हालेलुया. माझ्या आईच्या उदरामध्ये तू माझा अंतःकरण, मला तू बनवलास, मला घडवला. तुझे कृत्य अद्भुत आहे. हे कुठला माणूस समजून घेऊ शकत नाही. मी म्हटलं ना तुम्हाला लय वेळा सांगितलं एक्झाम्पल. एक घास आम्ही जास्त खाल्ले की किती त्रास होतो. एक घास थोडासा जास्त पोटात काहीतरी गेलं किती त्रास होतो. किती देवाचं वचन सांगते, माझ्या आईच्या उदरामध्ये तू मला बनवलास, मला घडवलास, तू मला केलास. किती अद्भुत रीतीने, किती अद्भुत रीतीने. मी म्हटलं ना, बाहेर पडले की गाण, आत राहिले की बाळ. बरोबर आहे ना? बाहेर पडले की गाण, आत राहिले की बाळ. म्हणतात ना, लग्न झाल्यापासून हे राहिलं का गं, राहिलं का गं, राहिलं का गं, गाणच असते. हा, विचारतात ना लग्नानंतर, राहिलं का, राहिलं का, राहिलं का, ले राहिले की भाड. कारण परमेश्वराला घडवत असतो हात, किती अद्भुत रीते त्याला बनवत असतो. पुढे 15 वचन. मी गुप्तस्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. हालेलुया. गुप्त स्थानी अद्भुत रीतीने मला घडवत असता माझी आकृती तुझ्याकडे गुप्त नव्हता. मला मॅन्युफॅक्चर केलेल्या दोघांपासून मी गुप्त आहे. समजायला मेडिकल वाल्याचं डोकं पहिलं आलं. हालेलुया. ज्याच्यामुळे माझा जन्म व्हायला लागले त्यांनी मला बघितले नाही, त्यांनी मला ओळखले नाही, पण माझं सगळं काय माझ्या डॅडीला माहित आहे. तो बघत आहे मला, ते कसं मला बनवत आहे, मी कसं तयार व्हायला लागलं. बाबा बघत आहे, माझं बाळ आता हे झालं, ते करायचं. कोण त्याच्याकडे लपून ठेवणार. पुढे 16 वचन. मी गर्भात पिंडरूपाने असताना. आता इम्पॉर्टंट आहे, थोडंसं पुन्हा एक बघा तुमच्या. 16 वचन. मी गर्भात पिंडरूपाने असताना. पहिलं पिंड तयार होतं ना. प्रेग्नेंट पण टेस्टला गेले की पहिले डॉक्टर म्हणतात पिंड तयार झालेलं नाही आहे, ते काय कॉम्प्लिकेशन आहे, असं आहे तसं आहे. मला आई म्हणतात पिंड तयार आहे, नंतर टेस्ट करूया, बघूया, कन्फर्म करूया. हालेलुया. मी पिंड रूपात असताना तुझ्या नेत्राने मला पाहिले. आमेन. तुम्ही बघितले, तुझ्या नेत्राने मला बघितलं. माणसाने नाही, माझ्या आईने, माझ्या बाबाने नाही, तू मला बघितलं. असला बाबाकडून कोण लपून राहू शकतात हो? कोण लपून बसू शकतात हो? कोण लपून ठेवू शकतात हो? काय हालेलुया. पुढे. आणि माझा एकही दिवस उगवण्यापूर्वी ते सर्व तुझ्या वहीत नमूद करून ठेवले होते. हालेलुया. देवाला माहिती आहे, आज माझं बाळ उठली, दिवसभर काय काय होणार आहे प्रोग्राम पहिले ते पप्पा लिहून ठेवलेलं असतं. आमचं दिनचर्या देवासमोर आहे. आम्ही आगाऊपणा करून ते ट्रॅक कधी चुकतो, मार खातो. बाबाच याच्याप्रमाणे आम्ही गेलो ना, अजिबात चुकणार नाही. रात्री 12:30च्या नंतर झोपलो. म्हणजे डॅडी म्हणजे प्रेयर आहे, 3 वाजता उठायचंच आहे. काय पण 3 वाजता मला उठायचंच आहे म्हटलं. मी प्रेयर करून झोपलो. 3ला वाजायला लागले, बघितलं असं बंद केलं आणि पडलं. 3 वाजून 5 मिनिटांनी परत वाजायला लागले. असं की नाही स्प्रिंग दाबून उठलं तर उठून बसलो, गप्पा गप तिथं गुडघ्यावर प्रार्थना केली, निघून गेलो बायबल वाचून. माझा ऍक्शन बघा तुम्ही सकाळची. मी प्रेस लॉर्ड पण देत नाही ब्रदरांना, बोलतच नाही प्रेस लॉर्ड नाही, काय नाही. मस्त काय प्रेस लॉर्ड दिलं विचार. आता ते ब्रदर आमची घरासगळे नेट आणून ठेवलेत मच्छरदानी. ऑलआउट नको म्हणे, ते लावले की डास पण येतात म्हणे. एक डास नसते आमच्या घरात इथं, पण तरी पण किडे येतात, लाईटची किडे वगैरे. 10th फ्लोर
ते घरासारखं आणल्यात, तेही झोपतं तिकडे झिप आहे. हा, तिथं झिप आहे, ते उघडतात बाहेर जातात झोपतात. तर मला सगळंच गरज, मला म्हणतात इकडून जायचं इकडे न्यायचं, तुम्ही जावा तुम्ही या, मी इकडे. मी तर अख्खा घराला उचलून, जसं तुम्हाला माहिती आहे प्रेयर केलं पहिला बेडवर उतरताना एक शब्द रोमकरस 16:20, ते शब्द म्हणून जमिनीवर पाय टेकतो. काय नाही, पहिलं 2 बायबल साईडलाच असतात, बायबल 2 बायबल काकेत घेतो, मोबाईल चष्मा, आणि प्रार्थना करत करत प्रेयर हॉल मध्ये डायरेक्ट एंट्री. तिथे जात पण लाईट लावतो, 2 वचन डिक्लेअर करतो. तिथे एक मोठं वचन आहे, आज मी अँड माय हाऊस विल सर्व द लॉर्ड, मी आणि माझे घराणं परमेश्वराची सेवा करणार. ते वचन वाचतो. ते साईडला माझ्या तिन्ही लेकरांची फोटो, म्हणजे फोटो आहे तिघांचा, ते बघतो, अभ्यास करतो त्यांना, आणि बायबल ठेवतो. 2 मिनिटं बाथरूमला यू गई यू आई, वेस्ट करत नाही टाइम, पाणी माझ्या तोंडावर पटापट, मग प्रेयर हॉल मध्ये. इतकं छान. ते 3 ते 5 अप्पा, तो टाइम ना गोल्डन आवर्स. हालेलुया. इतकं छान, इतकं छान, एक डिस्टर्बन्स होत नाही बघ, एक. आणि अशी प्रार्थना करून बायबल काय सांगते, माझं एक एक गोष्ट तुला माहित आहे, माझं दिनचर्या तुला माहित आहे देवा, मी दिवसभर काय करणार तुला माहित आहे. जेव्हा देवाच्या योजनेमधून, आता बघा, आता तुम्ही म्हणणार सिस्टर तर देवाने, आता तर चाललंय तुमच्या डोक्यात, देवाने आपल्या दिनचर्या जरी नेमून ठेवले, मग आपल्या जीवनात वाईट का होतं, आम्ही ते का ट्रॅक चुकतो. ज्या ज्या वेळी तुमच्याशी एक आवाज येत असतो, हे कर, हे करू नको, इकडे जा, इकडे जाऊ नको, जेव्हा तुम्ही ते ऐकत नाही, असं जाता मार्गात. समजायला? मग ह्याला म्हणायचं, बाबाचा दिवसाचा टाइम टेबल मधून आम्ही साईडला गेलो. बाबा जो टाइम टेबल आपल्यासाठी आखून देतो, ते चुकीचं आखून देत नाही. दिवसभरासाठी करेक्ट टाइम टेबल असतो. जेव्हा आम्ही थोडा जरी कन्फ्युज झालो, आम्ही आतला आवाज ऐकलो नाही, इनर व्हॉइस, 2 आवाज आहेत, एक आपला एक आतला. ते आतला काय मी ऐकायला पाहिजे, जेव्हा आतून आपल्याला म्हणतो. कधी होतो ना, कुठेतरी तुम्ही गेला, एकदम आतून समाधान वाटतो. कधी कधी उभारायला देत नाही, चल पहिला इकडूनच होते, हे कोण बोलायला, देव बोलायला तुम्हाला. तर आम्ही कधी कधी काय करतो, आतून येतच तिथं उभा राहा नको, काय बोलायला, आता एवढी लोक आहेत की असू दे की मी पण उभा राहतो, होते काहीतरी. ही देवाचा दिनचर्यातून तुम्ही बाहेर पडलेले लोक आहे. समजलं? आईच्या पोटामध्ये देवाने मला अद्भुत रीतीने बनवताना तू बघितलास. मी पिंड असताना ते पिंडाला रक्ताची गाठीला तू रूप बघितलास, ते रक्त म्हणून बघितलं नाहीस. Your eyes are there. तुझी डोळे त्या ठिकाणी बाहेर तू बघालास. आता ह्या देवाकडून कोण लपून राहणार हो? कोण लपून राहू शकतील? कोण लपून? मी हटूच इथं बघा, मी प्रेयरला बसतो, काय माहित बाबा रोज सकाळी काय सुगंध वास होते शेजारी. खिडक्या बंद करायला लागते, अशी सुगंध वास सुटते. तंबाखू अशी वाजत असतात काली, कोण माहित नाही. एवढं घाणेरडं वास, सफोकेशन होते असं गुदमरल्यासारखं. आता हे लोक कोण? चर्च मध्ये गेले की देव आहे, जवळचा देव आहे. इथे मी चर्च पासून लांब आहे, आता देव कुठे आहे? समजलं एक्झाम्पल? जवळचा देव, लांबचा देव नाहीये. हालेलुया. देव प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक गोष्ट देव बघत आहे, त्याच्याकडून कुणीही काही लपून ठेवू शकत नाही. हालेलुया. आपल्या सर्वांना माहिती आहे, योनाकडे जाऊया आपण, थोडं बघूया. योना सर्वांना माहिती आहे ना, संडे स्कूल स्टोरी. योनाबद्दल सर्वांना माहिती आहे. मासे गेलं, माशाच्या पोटात होता. काय एवढं कांड झालं योनाच्या जीवनामध्ये? काय एवढं कांड झालं? त्याला असंच वाटलं, देव जवळचं मात्र देव आहे, लांबचं नाही आहे. मी लांब पळून सुटलं, देवाला माहित नाहीये. वाचा योनाचं पुस्तक, पहिला अध्याय 1 पासून वाचूया. योनाचं पुस्तक पहिला अध्याय 1 पासून.
आम्ही त्याचा पुत्र योना त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा हा. व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता माझ्या पुढे आली आहे. हा. पण परमेश्वरच्या दृष्टीआड व्हावे म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. तो याफोस गेला. एक मिनिट. पहिल्या वचनात देवाने काय म्हटले? उठ आणि अमुक अमुक गावाला जा. ओके, आता समजा अमुक अमुक गावाला तू जा म्हणून देवबाबाने बोलले. ऐकला बाबा, रात्री चांगलं देवबाबा बोलताना ऐकला. उठला पण सकाळी आणि काय केलं दुसऱ्या वचनामध्ये? परमेश्वराच्या दृष्टी समोरून पळून जायचा प्रयत्न केला. काय केलं दुसऱ्या वचन? परमेश्वर दृष्टी समोरून. बघा किती ओबिडियंट आहे बघा. देव बोलले जा, जाणार. हॅलो, जरासं जागे आता तुमच्याकडे आले आता. परमेश्वराचा शब्द ऐकला, परमेश्वर जे बोलले ते ऐकला, परमेश्वराच्या आज्ञाप्रमाणे उठला, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जायला पण निघाला. पण कुठं? देवाच्या दृष्टीआड. देव सांगायला लागले अमुक ठिकाणी जा, योग चला दुसऱ्या ठिकाणी. हालेलुया. हेच लोकांचा विचार असतो, देव जवळचा मात्र देव, लांबचा देव नव्हे. बाबा बिछाणामध्ये झोपले की बाबा बोलायला लागले, काहीतरी सांगतात, पडून जातो इथे. हालेलुया. समजाले? बिछाणामध्ये झोपलं माझ्या घरात, देव बाबा काहीतरी कुरू 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 काहीतरी बोलायला लागला. मग इथं बसायला लागलं, निघून पळून जातं कुठेतरी. म्हणून तो पळत सुटला दुसऱ्या वचनामध्ये. सेकंड पुन्हा ऐकावं. उठ त्या मोठ्या निनवे शहरात जा व त्याच्या विरुद्ध आरोळी कर, कारण त्याची दुष्टता माझ्या पुढे आली आहे. पण परमेश्वरच्या दृष्टीआड व्हावे बघा म्हणून योना तार्शिशास पळून जाण्यास निघाला. परमेश्वर दृष्टीआड व्हावी म्हणून निनवेला जायला सांगितले, तर्शीसला पळत सुटला. पूर्ण दिशा उलट पुढे. तो याफोस गेला. तेथे त्याला तार्शिशात जाणारे जहाज आढळले. त्याने त्याचा अवतार दिला. परमेश्वरच्या दृष्टीवर व्हावे म्हणून त्याच्यावर तार्शिशात निघून जाण्यासाठी तो जहाजात जाऊन बसला. वाचलो. हालेलुया. देवाने सांगितले निनवेला जायला. यो बाबा गेला डायरेक्शन तर्शीसला जायला. गेला एका ठिकाणी, पैसे भरला, तिकीट घेतला, नावेत गेला, शिप मध्ये गेला आणि वाचलो, सुटून आलो बाबा आता. आणि तिकीट घेऊन जाऊन बसला आणि पुढे तरी काय केलं, कुठं जाऊन बसला बघा. चौथे वचन. त्या परमेश्वराने समुद्रात प्रचंड वायू सोडला आणि समुद्रात असे मोठे तुफान झाले की जहाज फुटण्याच्या लागास आले. वायू कोण सोडतात? वायू कोण सोडतात? हॅलो, कुठं आहे ना माझ्या बरोबर तुम्ही? समुद्रात तुफान येण्यासाठी वायू कोणी सोडले? परमेश्वराने. कशासाठी सोडली? ह्यो बाबा देवाचा ऐकत नाहीये. देव बोलले की करतो दुसरा. जे कोणी देवाविरुद्ध वागायचा प्रयत्न करतात तुमच्या जीवनामध्ये तुफान येते. काय येते? तुफान येते. देव बोलतोय तुम्ही दुसरा करायला लागता आणि तुम्हाला वाटत असेल देव काय बघत नाहीये, देवाला काय दिसत नाहीये, देव जवळचा मात्र देव आहे, लांबचा देव नव्हे. आणि दुसऱ्या गोष्टी लपून बसू देवा पण असं म्हणणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये तुफान देव सोडतो, वायू सोडतो. वायू. ह्यो बाबा खुशी खुशीने आता वाचलो बाबा. गेला इकडं तिकडं नाही, नावेत कालचा तळाला जाऊन झोपला होता तो निवांत आरामात. आता लय मोठं टेन्शन गेली ना, केवढी मोठी टेन्शन गेली. देव बाबा काय म्हणले, निनवेला जा, त्यांना वरडून सांग. चेष्टा आहे काय? आता तुम्हाला देव बाबा आता आले, आज स्वप्न तुमच्या देवाने आले. तुम्हाला कुणाला तर देवाने स्वप्नात दाखवले, हे बाबू सकाळी उठ, सगळं कोल्हापूर करायचं तर येशी म्हणून वरडून सांग. किती लोक सांगशील बाबू? हा सिस्टर, तुम्हाला माहित आहे का आता काय चालले? हॉट क्रॉस बन्स, हॉट क्रॉस बन्स. आता काय सांगू सिस्टर, मला की नाही? यो बाबा, निनवे शहर एवढं मोठं शहर आहे, मी काय सांगू? 40 दिवसात देव तुमच्यावर नाश आणणार आहे. मी कसं बोलू? मी वाचतो बाबा. म्हणून किती प्रयत्न करून, पैसे भरून, तिकीट घेऊन, नावेत जाऊन, कालचा
झोपलं, वाचलो. झोप का लागली? रात्री झोपलं नाही. रात्री झोपलं नाही, स्वप्न पडलं एवढं मोठं. हालेलुया. रात्रभर झोपला नाही आणि दिवसभर पडत होता नावे जायचा, पैसा गोळा केलास ना. हा, शिप शोधत आला, दुसऱ्या ठिकाणी एका गावात आला, तिथून तर झाला. दिवस गेला, रात्र गेला, अप्पा वाचलो आणि आरामात झोपलो. पुढे 5 वचन. खलाशी घाबरले व आपापल्या देवतांचा धावा करू लागले. मग त्यांनी जहाज हलके करण्यासाठी त्यातील माल समुद्रात फेकून दिला. काय केलं? ह्यो बाबा जाऊन काळात जर आरामात झोपला, ह्याच्यासाठी बाबाने वर्ण वायू सोडले समुद्रात. काय सोडले? वायू सोडले समुद्रात. काय झालं? वादळ, तुफान. सगळे घाबरले. अचानक कशी काय तुफान आले? एक साईन पण नाही. आता बोर्ड मध्ये लोक सगळं बघतात ना, क्लायमेटचं बघतात, पहिलं सगळं बघून मग त्याप्रमाणे करतात. पण ते काहीच नाही, काहीच साईन नाही म्हणून आम्ही आलो आणि अचानक तुफान कुठून यायला लागले? सगळे घाबरले, सगळे बघायला लागले, आपल्या देवतांच्या नावाने हाक मारायला लागले, सगळे ओरडायला, वाचवा देवा, वाचवा देवा, वाचवा. मग काय केले? काय फरक पडला? तळाला जे वजन असतो ते सगळं उचलून फेकायला प्रयत्न करायला लागले. एक उचलून सगळे बाहेर फेकायला लागले. आता पुढे बघा. त्यातील माल समुद्रात फेकून दिला. योना तर जहाजाच्या तळाशी जाऊन गाढ झोप घेत पडला. अब्बा, त्याला तुफान आलेले माहित नाही, त्याला एकच माहितीये, मी वाचलो. हालेलुया. काय त्याला माहित आहे? तुफानातून नाही, ते निनिवे शहरातून, देवाने बोलायला आज्ञेतून, देवाकडून मी वाचलो. आरामात झोपला. आरामात. लोक मारायला लागल्यात, मग ओरडायला लागल्यात, किंचाळायला लागल्यात, काय प्रयत्न करायला लागल्यात. यो मात्र आरामात. पुढे 6 वचन. तेव्हा जहाजाचा तांडे त्याच्याजवळ येऊन म्हणाला, अरे झोप घेत काय पडलास? उठ, आपल्या देवाचा धावा कर. न जाणो तो देव आपल्याकडे लक्ष देईल, म्हणजे आपला नाश व्हायचा नाही. बघा, सगळी पळापळी करायला, यो मात्र घाड झोपेत, मी वाचलो. काय सुखाचं झोप लागली, किती छान झोप लागली. लोकांनी काय केले? ते अधिकारी त्याला येऊन हळवलेत. अरे उठ की रे, काय झोप काढायलास, उठ. आमची लोक पण तसंच आहे ना. वादळ जीवनात येत असते ना, सुद्धच नसते. आपल्या कुटुंबामध्ये वादळ, जीवनात वादळ हे ना सुद्ध नाही ना, झोपेत घुमकीत हळवून ना उठवायला लागते कोणतरी. उठकी प्रार्थना करायला, उठकी प्रार्थना करायला. बरोबर? बरोबर का? वादळ येऊपर्यंत वाट बघू नका. वाटेमध्ये परीक्षेत पडू नये म्हणून निरंतर प्रार्थना करा. लई काहीतरी घडायला पाहिजे मग प्रार्थना करतो, नको. देव बाबा मला स्पष्टपणे, मी परीक्षेत पडू नये म्हणून निरंतर प्रार्थना करा. याला हळवून रे, उठकी रे, उठ. आम्ही आमच्या देवतांच्या नावाने हाक मारले, काही फरक पडत नाही. तुझं देव कोण आहे? तू तरी हाक मार, उठ. पुढे 7 वचन. त्याने एकमेकास म्हटले, चला आपण चिठ्ठ्या टाकू, म्हणजे कोणामुळे हे संकट आपल्याला ओढवले हे आपणास कळेल. त्याने चिठ्ठ्या टाकल्या, तेव्हा योनाच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला विचारले, कोणामुळे हे संकट आमच्यावर आले सांग. तुझा धंदा काय? तू आलास कुठून? तुझा देश कोणता? तू कोणत्या लोकांपैकी आहेस? तो त्यांना म्हणाला, मी इब्री आहे. त्या स्वर्गीच्या देवाने समुद्र व कोरडी भूमी निर्माण केली, त्या परमेश्वराचा मी उपासक आहे. आयडेंटिटी काय आहे? मी इब्री आहे. ज्या देवाने स्वर्ग समुद्र निर्माण केले, बघा भूमीने बोलले इथं, समुद्राने भूमी ह्याला निर्माण केला, त्या देवाचा मी उपासक आहे. आयडेंटिटी बघा. पळा लागले कुठून? त्याच्याकडून. वडपत्र किती छान बघा. तू कोण रे, कुठून आलास रे, काय रे, मी काय वेगळे मी असं सर. हालेलुया, हालेलुया. आज आम्ही लोक असं बळे मारणारे जास्त आहेत ख्रिश्चन लोक. नुसतं बळे मारतात. आमचा देव तसा आहे, आमचा देव असा आहे, आमचा देव ते आहे. तुझ्यात कुठं आहे? तुझ्यात आहे का? तुझ्यात आहे? तुझं देव सगळं तुझ्यात कुठं आहे? तुझं देव महान आहे, थोर आहे. अहो आज सांगतो ना, एवढ्या वाईट गोष्टी घडत आहे जगामध्ये, एवढ्या वाईट लिमिटच्या बाहेर आहेत.
लोकांना समजत नाही एवढी वाईट म्हणजे त्याची काही हिशोबच करू शकत नाही. कोण करायला? जे देवाला ओळखणारे लोक, जे देवाचे नाव घेणारे लोक. कारण यांना काय वाटते, देवाला काय माहित नाही, देवाला काय समजत नाही. हालेलुया, हालेलुया. आज सकाळी एक मुलीचा मला एक फोन आला होता. ती म्हटली तिच्या नवऱ्याबद्दल मला काय काय ते सांगत होती. सिस्टर, माझा नवऱ्यावर कॅन्सरचा डायग्नोस काहीतरी घेणार आहे आणि थोडासा पोस्टपोन झालं आणि अचानक तुमचा नंबर कोणीतरी दिले, माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि मी नवऱ्याचा एवढा मोठा कंप्लेंट, तो असा आहे, तो तसा आहे, तो हे करतो, तो हे करतो, तो ते करतो, सगळं बोलली. लई काय काय त्याची चुका दाखवली. त्याला नाही असं एक पण व्यसन आहे, सगळं व्यसन करतो तो. सगळं सांगितली, सगळं झालं. मग नंतर सांगली, एका व्यक्तीचं नाव घेऊन सांगली, अमुक अमुक चर्चला मी जातो बघा. म्हटलं बापरे. मी म्हटलं तो तर लई मोठा अँटिख्रिस्ट आहे बाई. म्हटलं कोण आहे तो? अंत्यख्रिस्त. देवाच्या सेवकाच्या नावाने सोंग घेऊन मंदिरामध्ये बसलेला आहे तो. फेमस व्यक्ती, आपल्या जवळपास गावांमध्ये एकदम नामांकित व्यक्ती. त्या चर्चला ही किती प्राऊडनं सांगायला लागले मला. म्हटलं त्याला, तुझा नवरा ना बाई, म्हटलं एवढं व्यसन करून त्याच्यापेक्षा 1000 पट बरं आहे. म्हटलं हालेलुया, हालेलुया. होय होय, ते पण बरोबर आहे, ते पण बरोबर आहे. बरोबर नाही म्हटलं. हे लोक पांढरं जगं गाठलेले, काय काय तरी मोठं सर्टिफिकेट बसलेले लोक. म्हटलं ही कोण आहे तुम्हाला माहित नाही. त्यांचं मी तुमच्या नवरे बरे आहेत म्हटलं, व्यसन करून पापात असलेले हे बरे आहेत त्यांच्यापेक्षा. काय सांगते मी, देवाचा अमुक अमुक सेवक आहे, मी हेब्रू आहे, स्वर्गाच्या पृथ्वीचा कोरडेभूमी बनवलेला, समुद्र बनवलेला त्या देवाचा मी सेवक आहे, दास आहे. ओळख नसं दाखवून काय उपयोग आहे? तुमच्यात कुठे आहे? तुमच्यात कुठे आहे? असंच बरं, असंच मी घरी गप्प नसतो. ब्रदर म्हणतात नाही, बघत तेव्हा फोन फोन फोन. प्रेयर करत असताना अचानक ते बाबा काहीतरी दाखवलं. अचानक असं मेसेज टाकले, हाऊ आर यू ब्रदर. म्हटलं ब्रदर, सिस्टर तुमच्याशी कॉल करायचं होतं, तुम्ही मेसेज आला तुमचा, कॉल करू का? येस ब्रदर करा. ऑफिस मध्ये बसलाय माणूस, मोठ्या ऑफिस मध्ये. घरात मी आपलं आमच्या प्रेयर हॉल साईडच्या तुम्ही बघितलं आमचं घर ना, खिडकी आहे त्याच्या साईड मध्ये एक हे बसवायचे असं आहे. तिथे मी बसवून असं बाहेर वाचत बसलो होतो. जस्ट बसत होतो, मावशी साफ करत होते, ते बसलो होतो आणि फोन सुरू झाली. फोनवर बोलायला लागलो, सिस्टर मला तर लागला सिस्टर, इथं मला काहीतरी व्हायला लागलं सिस्टर. काय झालं ब्रदर? अहो तुमच्याशी बोलताना अभिषेक उतरायला नाही तर मला समजलं मी काय करू, मी ऑफिस मध्ये आहे. हो हालेलुया. ही तुमची सिस्टर असंच असते, ही काही वेगळं पॅटर्न नसते, जाय तिकडं अशीच असते. उलट तुमच्या समोर आले जरा जास्त चांगलं साडी नेसून येतो, नाहीतर वेगळं नॉर्मल. पण त्याच्या आत जो आहे, त्याच्या खणखणामध्ये जो बसलेला आहे, तो बोलतो, तो काम करतो. माझ्यात काय आहे? काय आहे माझ्यात? म्हणतात बोलताना उभारले होते सिस्टर म्हणतात समोर. कशा नव्हतं लागलं, चटकं लागलं. हालेलुया. कशा नव्हतं ही गोष्टी. असं बोलणारे बडे मानणारे लोक नको. मी हेब्रू आहे, अमुक अमुक देव आहे, त्याचा मी दास आहे. पुढं बघा. तेव्हा त्या माणसास अत्यंत भीती वाटली. ते त्याला म्हणाले, तू हे काय केलेस? तो परमेश्वरासमोर पळून चाललेला आहे हे त्यास कळले, कारण त्याने त्यास तसे सांगितले होते. एक मिनिट पास आपण पूर्ण वाचत होता, टाइम संपला, सो विल कट इट. कोण हा माणूस? देवाला ओळखणारा, देवाचा आज्ञा पाळलेला व्यक्ती. देव उठ म्हटलं उठला, देव जा म्हटलं गेला, देव बोलला जा करायला लागला. पण सगळं चुकीचा, सगळं चुकीचा. देवाचा जो दिनचर्या आमच्यासाठी आहे त्याचा ट्रॅक मधून बाहेर पडला. जेव्हा तुम्ही देवाच्या योजनेतून बाहेर पडता, संकट तुम्हाला घेरायला बसलेला आहे, वादळ तुमच्या जीवनामध्ये टपकून आहे. आणि लक्षात घ्या, जे देवाचे लेकरं आहेत तुमच्या जीवनामध्ये, संकटाला निराश होऊ नका. देवाचं प्रेम आहे तुमच्यावर. तुम्हाला परत देवा त्याच्याकडे येण्यासाठी हा संकट पाठवतो.
मला पुन्हा एकदा त्याच्याकडे घेण्यासाठी. जोना एवढं चुकीचं केलं, सोडले का हो देवाने त्याला? सोडले का? एवढं नुसतं वर्ण बडबडत होता, शेवटी याला माहित आहे या बाबाकडून मी पळून सुटू शकणार नाही. लोकांनी म्हटलं चिठ्ठ्या टाकले, चिठ्ठ्या काढले, याचंच नावाने आलं. विचारले तू कोण आहे, सांगितलं काय काय. आता म्हटला बघा तुम्हाला एक सांगतो, मला उचला समुद्रात फेका, तोपर्यंत ही वादळ शांत होत नाही. हे पण त्याला माहित आहे. हालेलुया. हे पण त्याला माहित आहे ह्या वादळाला कारण मीच आहे, मीच पळा सुटायला लागलो म्हणून हे झालं. माझ्यामुळे तुम्ही संकटात आहे हे पण माहिती आहे त्याला. आणि म्हणतो बघा बाबांनो, ही तुम्ही काही पण करून शांत होत नाही, तुम्ही एक काम करा, मला उचला आणि बाहेर फेका. आता बाकीचे लोक समुद्रात. आता येऊ पहिले एवढं बडे पण मारला, मी अमुक अमुक देवाचा सेवक आहे, दास आहे. कुणाला डेअरिंग होईल का उचलून फेकायला? होईल? होईल का कुणाला? तो म्हटलं काय घाबरू नका, ते उचलून फेका. बिचारे सगळी रडल्यात, प्रार्थना केलं, देवा या निर्दोष रक्ताचा शाप आमच्यावर आणू नकोस, हे पाप आमच्यावर तू नोंदू नकोस. बिचाऱ्याने ऐकले, याला उचलून फेकली. जेव्हा समुद्रात फेकलं, वादळ शांत झाला. हालेलुया, हालेलुया. एवढं वादळ आलेला, सगळं शांत. बोटी जितकी लोक होते सगळे वाचले. याच्या तिकीटचे पैसे वेस्ट गेले, एवढा लपून बसलेला झोप वेस्ट गेला. आता गेला कुठं? पाणी. तरी बाबाचा प्रेम. थोडं तुम्ही वाचला, एक मासा तयार करून गेला, रे जा रे, त्याला मरू देऊ नको रे, माझं काम करायचं आहे रे, तो जा त्याला घेऊन जा. हालेलुया. देवाच्या योजनेतून पळून जायचा प्रयत्न कधी करू नका. व्यवस्थित ऐकला ना, व्यवस्थित ऐकला ना, काही त्रास होणार नाही. जर नाही ऐकला देवाचा, मग असं गोष्टी, तुफान येणार, वादळ येणार, समुद्रात पडणार. त्याच्यासाठी मासे पाठवलं, तुमच्यासाठी काय खेकडं पाठवलं मोठं, आणि त्याच्यात बस गुंडाळून टाकलं त्याच्या पोटात म्हणलं तर. हालेलुया. व्हेरी इम्पॉर्टंट आहे. देव जवळचं मात्र, देव लांबचं नव्हे काय. तो प्रत्येक ठिकाणी आहे, प्रत्येक गोष्टी बघणारा आहे. त्याच्यापासून कोणी काय लपून ठेवू शकत नाही. कोण त्याच्यापासून लपून राहू शकतात? जो बाबा प्रयत्न केला, फेल झाला, फेल झाला. नंतर तुम्हाला माहिती आहे, देवाने त्याचं काम त्याच्या हातात पूर्ण करून घेतले, सोडले नाही त्याला, अजिबात सोडले नाही. त्याचं ज्या कामास त्याला बोलवलं ते काम त्याच्या हातात त्याला पूर्ण करून घेतली. मग त्याला म्हटलं जा. पूर्ण केलं त्यानं काम. तुला माहिती आहे, हा माझा स्वभाव पूर्ण वेगळा होता. रागिष्ट होता, तापट होता, ओबिडियन्स दाखवायचा पण मस्तेगिरी होता. असले लोक असे जगूमधले वर्ण दाखवतात, आम्ही सगळं देवाचं ऐकतो, आम्ही देवाचं पाळतो, पण कृत्याने पाळत नाही, देवाविरुद्ध वागत असतात. देवाला सर्व माहित आहे. हालेलुया. आणि दुसरी गोष्ट, आता ही पॉइंट इथे राहू दे. तुमच्या जीवनामध्ये देव एखादा सेवकाला आणले का आणतात? इम्पॉर्टंट पॉइंट. हालेलुया. तुमच्या जीवनामध्ये देवाने एखादा सेवकांना आणले, अभिषिक्त सेवक. आम्ही सगळ्यांबद्दल बोलत नाही. आज लुटणारे, खाणारे, वरपडून घेणारे, मी त्यांच्याबद्दल नाही बोलत. आता म्हटलं ना, पांढरा सगळा घालून बसून, मोठा व्यक्ती म्हणून बसून, अंतख्रिस्त आहे, अँटिक्राइस्ट आहे, लोकांना लुबाडत आहे, व्यभिचार करत आहे मंडळीमध्ये बसून, अशी लोक आहेत. मी त्या सेवकांच्या बद्दल बोलत नाही. आत्मेने भरलेले सेवक जेव्हा तुमच्या जीवनामध्ये देव पाठवतो, याच्या मागे मोठा उद्देश आहे. हालेलुया. थोडंसं क्लिअर, सगळी अलर्ट झाले. योनाचं त्यांना मी संडे स्कूलमध्ये ऐकले, असलं काहीतरी पाहिजे सगळ्यांना. हालेलुया, हालेलुया. पहिला राजे 17 अध्याय, पहिला राजे 17 अध्याय, आय थिंक 8 पासून वाचूया. 8 पासून. पहिले राजे 17 अध्याय 8 पासून. तेव्हा त्याला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की चल, सिदोनाचे सारपत नगरात जाऊन राहा. तुझे पोषण करण्याची
त्यातल्या एका विधवेला मी आज्ञा केली आहे. काय झालं होतं या ठिकाणी? आहाब राजाच्या दिवसामध्ये एलियाने डिक्लेअर केली 3.5 वर्ष पाऊस पडणार नाही. मग देवबापाने म्हटलं, अरे बोललास आता तू पहिला मला सुटीत तू पहिला जा, तुझी मी काळजी घेणार आहे. पहिल्या पॅरेग्राफ मध्ये देवबापाने त्याचा विशेष काळजी घेतली. कवळ्याला पाठवून रोज मटण आणि भाकरी पाठवायची. सगळ्यांचं आवडत आहे ना? आवडत आहे ना? आवडत आहे? कोण शाकाहारी आहे? शाकाहारी आहे? हालेलुया. आणि कावळ्यापासून देवाने त्याला प्रोव्हाइड केली. जे अशक्य ते शक्य करणारा आमचा देव आहे. देवाच्या सेवकाची देवाने एवढा काळजी घेतली, त्याच्यासाठी ते पोषण केले. दिवसातून 2 वेळा त्याला कावळा यायचा, शेजारी पाणी होता, पाणी प्यायचं, हे आणलेलं खायचं आणि आरामात बसायचं. काम नाही, धंदा नाही, काय नाही. शेवटी पाणी पाऊस नसल्या कारणाने ते जो जरा होतं पाण्याचं ते पाणी आटला. देवाला काळजी म्हणतो ना, देवाचं लक्ष आपल्यावर लई असतं. हे ना बघितलं नाही पाणी आटलं, मी काय करू म्हणून एलियाने देवाला विचारलं नाही, तर देवाने म्हटलंय तू इथून आता पुढे जा. मी एका विधवेला तुझी पोषण करण्यासाठी मी त्याची निवड केलेली आहे, मी तयारी केलेली आहे. माहिती आहे ना सगळ्यांना, जरापाची विधवा आता पुढे आहे. त्याप्रमाणे तो सारखा तेथे गेला. नगराच्या वेशीजवळ तो आला तेव्हा एका विधवा स्त्रीला काट्या गोळा करताना त्याने पाहिले. तिला हाक मारून तो म्हणाला, मला एका पात्रात प्यायला थोडेसे पाणी घेऊन. ती पाणी आणायला जात असताना त्याने तिला आणखी हाक मारून सांगितले, आपल्या हाती एक भाकरीचा तुकडा मला घेऊन ये. ती म्हणाली, तुमचा देव परमेश्वर याच्या जीविताची शपथ, माझे तो भाकरी मुळीच नाही. मडक्यात मुठभर पीठ आणि कुपीत थोडेसे तेल एवढेच मात्र आहे. मी 2 काटक्या जमा करीत आहे. मग मी घरी जाऊन माझ्यासाठी व आपल्या मुलासाठी ते तयार करीन. ते आम्ही खाऊ आणि मग मरू. हालेलुया. पुढचं वचन 13 वचन. एलिया तिला म्हणाला, भिवू नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर. पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. हालेलुया. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, ही गोष्ट कितीतरी वेळा तुम्ही ऐकला. पण ह्या ठिकाणी स्पष्टीकरण काय आहे? देवाला सेवकाचीच काळजी होती असं नाहीये. हॅलो, सेवकाचीच काळजी होती असं. देव कसं पण सेवकाला पुरवठा करेल. आता आर्यनापासून कवळ्याला पाठवलं, देव काय पण केले असते. पण या ठिकाणी देवाने विशेष म्हणजे एक विधवेची तुझी काळजी घेण्यासाठी मी योजना केलेली आहे. शी विल टेक केअर ऑफ यू. आणि जसं गेल्या नेमकं ते विधवा समोर आले, काय करत होते? काठी गोळा करत होते. मग हे बघितले, म्हणलं ए बाई जरा पाणी घेऊन ये. दिवस काय होता? दुष्काळ. दुष्काळात पाणी मिळत नाही. पहिली पॉइंट, दुष्काळात पाणी मिळत नाही. तरी ही बाई म्हटली ओके आणि पाणी आम्ही म्हणून टर्न घेतली. लगेच काय म्हणतो? एक भाकरी छोटसे घेऊन ये. मग बाई थांबली. तुझं देवाचा शपथ बाबा. हालेलुया. माझ्या घरात कोणीच भाकरी नाही, अजिबात नाहीये. पाणी आणलं की चाललं, तर भाकरी पण आणलं की मी काय करू? मग नंतर म्हटले थोडंसं पीठ आहे, थोडंसं तेल आहे, एक भाकरी करून मी आणि माझा मुलगा खाणार आणि आम्ही मरणार. म्हणजे हे शेवटच आमच्या जीवनातला. हालेलुया. पॉइंट टू बी नोटेड. जरासं लक्ष द्या. देवाच्या सेवकांना आपल्या जीवनामध्ये देव का पाठवतात? का पाठवतात? एक विशेष उद्देशाने. अभिषिक्त सेवक कोणाबरोबर असंच कॉन्टॅक्ट मध्ये जात नाही. मी प्रत्येकाला म्हणतो, कुणी पण माझा नंबर तुम्हाला मिळाला, संपलं तुमचा समस्या, प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. हालेलुया. कुणालाही असू दे, इथं आला दी एंड, त्या प्रोग्रामला एंड व्हायलाच पाहिजे, मगच माझा नंबर मिळतो. असंच कुणी मला भेटत नाही. मला 100% कन्फर्मेशन आहे. गमंडीने बोलत आहे. माझ्या मागच्याकडे तुम्हाला सांगितलं, मला लई गमंड आहे माझ्या बाबाबद्दल. माझ्या बाबाबद्दल मला लई गमंड आणि मला माहिती मला टोचलंय माझा बाबाच आहे. आय एम फुल्ली पॅक्ड विथ माय डॅड.
दुसरं काहीच नाहीये. हालेलुया. सो मला माहित आहे इकडं आले दी एंड होणार त्याच्या स्टोरीचा. मला कुणी असो पडायलाच पाहिजे का? कोण? मी नाही, माझ्या बाबाच आहे ना, त्याच्या समोर पात्र पडायलाच पाहिजे. इकडं ह्या ठिकाणामध्ये एवढं स्पष्टपणे त्या बाईचा त्रास देवाने बघितले होते. मगाशी मी काय बघितलं? तो जवळचा मात्र देव, लांबचा देव नव्हे का? ही बाई देवाला ओळखणारी नव्हती. ही बाई काय म्हणजे तुझ्या देवा शपथ, तुझ्या देवा शपथ माझ्याकडे मुळीच बाकरी नाही. म्हणजे ही देवाला ओळखणारी बाई नव्हती. फक्त एवढं माहित होता हा संदेश एखादा संदेश त्यांना लोक ओळखत होते पहिला. त्यांचं जगा वेगळं. अचानक ते लोक येणार, सगळं गाव घाबरून जाणार. संदेश आले की अब्बा काहीतरी आणलं, काहीतरी बोलणार. लोक घाबरायचे. म्हणून ती ओळखली हे संदेश आहेत, पण त्याला माहित नव्हतं की हा देव कोण आहे, काय आहे. जेव्हा ही झाल्यानंतर त्याने म्हणलं जा बाई एक भाकरी घेऊन. ते म्हटले नाही, म्हटले एवढंसं पीठ आहे आम्ही म्हणणार. पुढचं तुम्ही त्याने स्पष्टपणे म्हणल्या तू जे बोललीस ते तू कर. तू मरणार आहेस ना, तुझी तू कर, पण त्या आधी मला भाकरी घेऊन ये. पुढचे प्रोफेसी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. ते वचन शेवट वाचूया. भिऊ नकोस, तू जा आणि म्हणतेस त्याप्रमाणे कर, पण त्यापूर्वी माझ्यासाठी एक लहानशी भाकर भाजून आण. नंतर आपल्यासाठी व आपल्या मुलासाठी भाज. हालेलुया. पीठ केवढं आहे म्हणून सांगितले बाई? हॅलो, एक भाकर करून मी आणि माझा मुलगा गावात मरणार. संदेश काय म्हणतो? एक भाकर करून मला घेऊन ये, नंतर तुझ्यासाठी तुझ्या मुलग्यासाठी भाज आणि खा. विश्वास. संदेश तुमच्या जीवनामध्ये जेव्हा येतात, हे असंच कुणी येत नाही, कुणी असंच येत नाही. काहीतरी मोठ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडावी म्हणून येतात. पहिली गोष्ट ही तर ब्लेसिंग आहे. मरण गेलं, जीवन आलं. गरिबी गेली, प्रॉस्पॅरिटी आली. बरोबर आली ना? आली ना? आता ही बाई देवावर विश्वास ठेवली असणार की नाही? हे सगळं बघून बघितलं असणार की नाही? हे नुसतं नाही, ते आणली गेली आणि काढली. ही बाई घरी गेली. 3.5 वर्ष दुष्काळ संपूपर्यंत 18व्या अध्यायामध्ये देवानी एलियाला जागे करून आहाबकडे पाठवूपर्यंत एलिया तिथंच होता. त्या बाईच्या घरातच खात होता. ना ती पीठ संपली, ना ते तेल आटलं. 3 माणसं एक भाकरी खाऊन मारणाऱ्या लोकांच्या घरामध्ये एवढं वर्ष देव समृद्धी केलं. देवाच्या लोकांना तुम्ही जेव्हा देता तुम्हाला कधी कमी पडत नाही. त्यामध्ये ब्लेसिंग असतं, त्यामध्ये आशीर्वाद असतो. मी इथं असं चाललेलं नाहीये. मी अशाची सेवकांची सेवा केलेली आहे सुरुवातीपासून. 20, 22, 23 वर्षाआधी एक सेवक कुणी येऊ दे, कोल्हापूरला कुठले सेवक येऊ दे, आमच्या घरी जेवायला असायचे. पहाटे ब्रदर आणायचं सोडायचं काम ब्रदरांचा. त्यांच्या नाश्तेपासून त्यांना राहण्याची, त्यांचा सोय, त्यांचं जेवण, अशी आजपर्यंत लोक आठवण काढतात. म्हणतात तुमच्या हाताचा जे डिशेस काढलेला विसरू शकत नाही. म्हणतात गडबडीने काय तर आले, चला दम बिर्याणी चढवा. आता आयुष्यात केलेले नाही. आता मी करतो ना भांड शिजवायचं दम बिर्याणी. किती लोक 50 लोक येईल, हे चढव दम बिर्याणी कर आणि वाट सगळ्यांना. आता अजिबात नाही. व्हरायटीज ऑफ डिशेस, वेगवेगळ्या प्रकारचं जेवण. आणि दिवसभर मी बिझी असायचे. सकाळच्या संडे यायचे ते लोक, सकाळीच्या संध्याकाळी मीटिंग आणि सकाळी पण प्रेयर, मुलं माझी सगळं फॅमिली मेंटेन करून आणि सगळं सेवा एवढ्या करून. पण कधी नाही सेवा करताना देवसेवेला कधी थकलो नाही, कधी दमलो नाही. मनापासून त्यांना करून द्यायची. ब्लेसेड झालो. सराफत काय म्हटले? पाणी दुष्काळ आणि पाणी काय मागायलास म्हटले का ते? काय बडबडलास बाबा? एक भाकरी खाऊन मी म्हणतो मग मला भाकरी आणून दे, मरतीस मध्ये तू जाऊन मर. काय शब्द आहे? हालेलुया. बी ओबिडियंट. अभिषिक्त सेवक तुमच्या जीवनामध्ये देव असंच पाठवत नाही. काहीतरी मोठं काम आहे. दुसरी गोष्ट, जेव्हा देवाचे सेवक तुमच्या जीवनामध्ये येतात, ब्लेसिंग्स तर तुम्हाला मिळणारच. ही पहिली गोष्ट.
समजले? ही आश्वासन तुम्हाला पहिलं मिळणारच, हे तुम्हाला पाहिजे. त्यांना कायला नव्हतं, मिळालं कायला. यांना म्हणजे दुष्काळामध्ये याची गरज देवाने अगोदर पुरवलं. पुढचं काय होणार? आतल्या गोष्टी बाहेर पडणार. हालेलुया, हालेलुया. वाच आता पटापट वाच. 14 वचन. इस्रायलचा देव परमेश्वर म्हणतो, परमेश्वर पृथ्वीवर पर्जवृष्टी करील, त्या दिवसापर्यंत तुझे पिठाचे मडके रिकामे होणार नाही आणि तेलाची कुपी आटणार नाही. तिने जाऊन एलियाच्या सांगण्याप्रमाणे केले. तो ती व तिचे कुटुंब त्याचा त्यावर पुष्कळ दिवस निर्वाह झाला. परमेश्वर एलियाच्या व्हेरी इम्पॉर्टंट आहे. 16 वचन. परमेश्वर एलियाच्या द्वारे जे वचन बोलला त्याप्रमाणे तिचे ते पिठाचे मडके रिकामे झाले नाही आणि तेलाची कुपी आटली नाही. त्यानंतर गरजनीचा मुलगा आजारी पडला. व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. देवाचं सण तुमच्या जीवनामध्ये एकतरी ब्लेसिंग्स घेऊन येतात, तुम्हाला ब्लेस करण्यासाठी तुमचे समृद्धी. कारण देव आमचं जवळचं मात्र देव नव्हे, लांबचं पण आहे. कोणी त्याच्यापासून काही लपवून देऊ शकत नाही. या दिवसांमध्ये देव त्याच्या संदेशांच्या द्वारे पापाला पॉइंट आउट करतो, दुसरा कोणी बोलू शकत नाही. समजायला? कुठला पास्टर कधी बोलले का व तुझ्यामध्ये हे पाप आहे, तो पाप करायलास? ऐकलं कधी? कुठले सेवक दुसरी बोलतात म्हणून ते सगळं वाटतं. संदेश म्हणाले नाही 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 यांच्याकडे जायचं. हालेलुया. आता ज्या विधवेसाठी, त्या मुलगेसाठी देवाला काळजी होता, जो देव सगळ्यांना बघणारा देव, ज्याच्यापासून कुणी काय लपून ठेवू शकत नाही, देवाने त्याची काळजी घेण्यासाठी देवाचा संदेश त्याला पाठवले, त्यांचा पुरवठा केली. या दुष्काळामध्ये त्यांचं सगळं काही पुरवठा व्यवस्थित चाललं. मग त्यानंतर त्या विधवेचा मुलगा आजारी पडला. पुढे त्यानंतर गरजनीचा मुलगा आजारी पडला. त्याचा रोग इतका वाढला की त्याचा श्वास बंद झाला. हालेलुया. बंद झाला म्हणजे सर्गलोकी देवाला गौरव. मेला. एकतरी विधवा, गरीब विधवा आणि बिचारी पहिलेच म्हणणार होते, हो बाबा आला एवढे दिवस पुरवठा झाले, तसं मेले की दुष्काळात मेले, ओके वाटलं असतं ते बाईला. दुष्काळ पडलं, सगळे मेलेत, आम्ही पण मेलो. इथं सगळं पुरवठा होऊन आता बाळ आजारी पडून मेला. पुढे 18 वचन. तेव्हा ती एलियास म्हणाली, हे देवाच्या माणसा, आपला माझा काय संबंध? माझ्या पातकाचे मला स्मरण द्यावे व माझ्या मुलास मारून टाकावे म्हणून आपण माझ्या घरी आला आहात का? हालेलुया. ही संदेश जे तुम्हाला मारायला येत नाही, तुम्हाला वाचवायला येतात. समजलं पॉइंट काय आहे? आता जिथं खायला नाही, राहायला नाही, जे परिस्थिती गरिबी दरिद्री हे तो त्यांना मुक्ती आली. पण जेव्हा संदेश तुमच्या जीवनामध्ये खोलपर्यंत येतात, लपलेल्या पापाला बाहेर काढतात. हालेलुया. मुलगा मेला, ही बाई काय म्हटली, तू का आलास इथं, का आलास, तुझं माझं काय संबंध? आई काय पण करते, मुलगा मेला. हालेलुया. काय म्हणायला लागली? पहिलं मोठीने एवढा दिवस बसून खात होत्या सगळी. हॅलो, हसकी जरा हालेलुया. हालेलुया. रोज खात होती, पीत होती, बसून सगळी किंवा काय नाही. एक अनोळखी व्यक्ती आले, संदेश म्हणून घेतले, सर्व पुरवठा व्हायला, आश्वास मिळायला लागले, काय नाही, जीवा मुद्दाले मुद्दा गरम आहे. हालेलुया. हालेलुया. आता काय म्हटली, मुलगा मेला. आता काय एलिशाने काय बोललं का? एलियाने काय बोललं का हो त्याला, हे तू पाप केलीस, तुझा मुलगा मेला, काय बोललं का? अजिबात नाही. ही बाई सुद्धा म्हणते, माझा पातकांची तुम्हाला आठवण का करून द्यालास? जे संदेशाला जुळतात तुम्ही पापाबरोबर कॉम्प्रोमाइज करू शकणार नाही. हालेलुया. मी तुम्हाला लई वेळा सांगितले, प्रार्थना करताना कंटाळ करू नका. प्रार्थना करताना त्रास जास्त व्हायला म्हणून प्रार्थना बंद करू नका. प्रार्थना जास्त करा. दारू पिणारा जास्त दारू पिणार, पाप करणारा जास्त पाप करणार. तुम्ही प्रार्थना करत जायचं, बंद कर. अबा पहिला किती छान होता, दारू पित तो पडत होता, आता मी दारू पी बाहेर
प्रार्थना करत नव्हतो तेव्हा बाबा दारू प्यायचा आणि गप्प पडून राहायचा. ते प्रार्थना करायला लागले, दारू पितो आता पडायचं म्हणजे मारायला लागले की आता नको प्रार्थना करायला, बंद. देवाला धन्यवाद द्या. जेव्हा तुमची प्रार्थनेला उत्तर मिळत आहे, ते ज्या गोष्टी तुम्ही प्रार्थना जास्त करणार, त्याला जास्तच करणार, दंगा जास्त करणार, तुम्हाला हट्टपट्ट जास्त करणार आणि लपून बसल्याने एक एक गोष्ट बाहेर पडणार. मी तुम्हाला लय वेळा सांगते, संदेश जीवनात शिरला संपलं, काना कोपऱ्यात बाहेर पडतात, कुठे लोक कुठे लपलेले, डायजेशन होत नाही त्या ठिकाणी. तेव्हा शान अशी पचवून घेतलेल्या गोष्टी वकार लागतात ऑटोमॅटिक. हालेलुया. आता बघा चुक करलेल्या लोकांना कसं असते, कोणत्या चुकाला मी बघितलं धरलो, हे चुकलीस चुकलीस, ती गोष्ट वेगळी आहे हो. इथं पचू देत नाही देवाने केलेली चुक. हालेलुया. जीवनात केलेले चुक पचू देत नाही, येऊन वखायला लागतात, मी असं केलं, मी तसं केलं, मी असं केलं, मी तसं केलं. हालेलुया. म्हणून देवाचा अभिषेक संदेश तुमच्या जीवनामध्ये आहे. निराश होऊ नका कसल्या गोष्टीला बघून, देव जवळचं मात्र देव लांबचं नव्हे काय. हालेलुया. कोण त्याच्यापासून लपून राहू शकणार? प्रत्येक गोष्ट त्याला माहित आहे, प्रत्येक गोष्ट त्याला माहित आहे, प्रत्येक गोष्ट तुम्ही काय करता काय नाही सगळं माहित आहे त्याला. मी म्हटलं ना, मोठे मोठे लोक बोल, मी सांगतो ना, साधे लोक लई चांगले, हे मोठे मोठे नाव असलेले लोक आहेत ना, डेंजर. डेंजर म्हणजे डेंजर. जरा संडे पण चर्चमध्ये माझ्याजवळ एक मुलगी बसली होती, असं त्याशी बोलत होतो, एक सेकंड काय तरी आपल्याला दाखवलं, म्हटलं असं म्हटलं अमुक बघ एक फॅमिली त्यासाठी तू प्रार्थना कर. ती म्हटली खर कशासाठी, लय मोठे लोक येतो कशासाठी म्हटलं. म्हटलं नाही, म्हटलं मला असं बर्डन आली, तू प्रेयर कर त्यांच्यासाठी. ती बसली असं बघायला लागली मला. म्हटलं तुझा नवरा ना त्याच्यापेक्षा 1000 पट बरं आहे म्हटलं. त्याशी बघायला लागली, प्रेज गॉड. हालेलुया. हालेलुया. संदेशचं दुर्बीण घालून बघतात, काही त्याच्यापासून लपून राहू शकत नाही, काहीच नाही. म्हणून देवाकडून लपून राहायचा कधी प्रयत्न करू नका. आईच्या उदरात पिंडीच्या रूपात असताना तो मला बघितलेला घडवलेला तो माझा देव आहे, तो मला बनवलेला बाप आहे. त्याच्याकडून कुणी काय लपून ठेवू शकतात? आपले मनसुबे देवापासून लपून ठेवायचा कधी प्रयत्न करू नका. म्हणून मी माझ्या लेकरांना म्हणतो, माझ्या बहिणींना, माझ्या आईना म्हणतो, देवासमोर तरी मोकळं व्हा. काय लोक बोलतच नाही. तुम्हाला काय वाटतं मी नाही बोलत ते लई चांगलं? हालेलुया. जो बडबड करतो माझ्यासारखे मोकळं असतात, बरोबर आहे की नाही? जे तोंड उघडत नाही ते साठवून 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 स्वतःचं पण नुकसान, दुसऱ्यांचं पण नुकसान. बोलत नाही. आता एक गोष्टी मला आवडलं नाही, हे असं नको करूस, झालं ते समजले, घेवो किंवा नाही घेवो, पण हे नाही ते तर असं केलं असं केलं असं केलं मनातच घेऊन बसणार. ते जखम आहे, ते मोठं करणार, तुम्हाला त्रास देणार, ते तिथलं तिथे काढून फेकायचं. एक लक्षात घ्या, देवाला तुमच्याबद्दल सर्व काही माहित आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्याबद्दल, माझ्याबद्दल देवाला माहिती आहे. कोणी त्याच्यापासून काही लपून ठेवू शकत नाही, कुणीच नाही. बरोबर. एक देवाच्या सेवकाचं साक्ष असं नुसतं युट्यूबवर त्याच्यावर बघत होता, असा टीव्हीवर ते सांगत होते, एक गाणेडा मुलगा, दारुडा, ड्रग्स घेणारा, हालेलुया हालेलुया, तरंगेचा मुलगा, देखना पाक मुलगा, इंजिनिअरिंग करत होता. इंजिनिअरिंग करत असताना 1 नंबर दारुडा, ड्रग आणि डिप्रेशन मध्ये गेलेला पोरगा, रोज दारू पिणार, ड्रग्स घेणार, स्मोकिंग आणि पूर्ण वैताग. त्यामध्ये कुणीतरी येशूबद्दल त्यांना सांगितले, कुणीतरी येशूबद्दल सांगितले आणि त्याला म्हटलं की एक काम कर, आमच्या चर्चला ये. तो म्हणत होते ते साक्षीमध्ये मला एवढा आनंद वाटला, पूर्ण दारू पिऊन चर्चला गेला मला त्याच्याबरोबर. कसं पूर्ण दारू पिऊन. ते त्यामध्ये बोलले की देवाची कृपा माझ्यावर होती म्हणून मला धार्मिक लोकांच्या हातात देवाने दिली नाही. धार्मिक लोक काय केले असते, हे दारू पिऊन येतोस बाहेर बस, हल्लो म्हणतात की नाही, दारू पिऊन प्रेमामध्ये यायचं तरी
दारू पिऊन इथं सगळं शुद्ध पवित्र स्वच्छ असली लोक आहेत पाहिजे. असं आहे, असं आहे. कुणासाठी आहे मंदिर? कुणासाठी येशू आहे? कुणासाठी आहे? असल्या लोकांसाठी. मी म्हणतो ना, आजकाल मला काय देवाने मला माहित नाही, ब्रदरांची पिरियड आहे माझी. बायकांना मला आयुष्यभर बायकांची मीटिंग घे, बायकांच्या मीटिंग घे, बायकांच्या मीटिंग घे म्हणून बायकांमध्ये गोंधून ठेवले. आज मी घरी बसून मोठ्या मोठ्या ब्रदरांच्या मीटिंग मध्ये आहे. एवढ्या पुरुषांना ह्या दिवसामध्ये पापातून काढलेली आहे. देवाला गौरव असतो. भरपूर पुरुष, भरपूर लोकांना जे शक्यच नाही असल्या पापात बाहेर काढलेली आहे. काय जोक आहे? हालेलुया. ते म्हणत होते चर्चला बोलवल्यात, पूर्ण दारू पिऊन गेले आणि कुणी काय गपचूप होते सगळे. अनामत चर्चमध्ये बसला म्हणे, काय चाललं मेसेज चालले, काय काय तर करायला गेला म्हणे. कमीत कमी 5 आठवडे दारू पिऊन चर्चमध्ये. दर संडेला यायचं चर्चला, पूर्ण दारू पिऊन आणि डिप्रेशन मध्ये, पूर्ण मेंटली डिप्रेशन. असं बसायचं, कुणाशी बोलायचं नाही. जरा आवाज आला डोकं फुटायचं म्हणायचं. ड्रग्स घेऊन या परिस्थितीमध्ये चर्चला येत होता आणि अचानक काय माहित नाही त्या डिप्रेशन मध्ये घरी बसायचं, दारू पिऊन बसायचं असं. मग नंतर कोणीतरी बायबल दिले हातामध्ये आणि बसून कार्यक्रम नसतो बायबल वाचायला लागलो. उगाच वाचायचं म्हणे. वाचायला लागलं. कोणतरी सांगले बायबल वाचायला डिप्रेशन मध्ये चांगलं वाटेल. तर एवढं डिप्रेशन म्हणून रोज 6-7 तास बायबल वाचायचं म्हणे. किती तास? 6 तास बायबल वाचायचं म्हणे. रोज 6-7 तास बायबल वाचायचं म्हणे. बायबल वाचायचं, डिप्रेशन काही जायचं नाही. परत दुसऱ्या दिवशी परत 6 तास वाचायचं. ते डिप्रेशन तरी काही जात नव्हतं, पण बायबल वाचण्यामध्ये एवढा वाढला. डिप्रेशन कधी गेलं माहित नाही, कधी बरं झालं माहित नाही. आज पंचामध्ये 1 नंबर देवाचा सेवक अंकुर. हालेलुया. माहित आहे, ते इंजिनियर आहे, प्रोफेशनल इंजिनियर आहे, पण एक अनॉइंटेड सर्वेंट. कोण? डिप्रेशन मध्ये असलेला व्यक्ती. ते म्हणतात, जर मी दारू पिऊन चर्चमध्ये गेला, मला लाख करून बाहेर काढले असते, मी आज या ठिकाणी आलो नसतो. पण आम्ही लोकांना आयडेंटिटी पाहिजे. चांगले लोक यायचं, चांगले कपडे घातलेले, दारू न पिलेले, तंबाखू नाही काढलेले, असल्या लोकांसाठी तरी आहे प्रेर. हालेलुया. बरोबर आहे की नाही? देवाचं स्पष्टपणे म्हणते. का बायबल वाचले पाहिजे? जेव्हा बायबल आम्ही वाचतो तेव्हाच आम्हाला समजणार की आमचं देव जवळचं मात्र नाही, लांबचं पण आहे आणि कोणी त्याच्याकडून लपून राहू शकत नाही. हालेलुया. आज माझ्या पर्सनल प्रेयर मध्ये एक स्पेसिफिक वर्ड मला एवढा टच झाला. तेच माझं सिक्रेट आहे, ते तुम्हाला देतो. देऊ? हालेलुया. योहानाचं शुभवर्तमान 14वा अध्याय 26वा वचन. योहान 14:26. किती पटापट बायबल काय सिस्टर सांगायला त्याला वाटकायचंच. योहान 14:26 वाचा. योहान 14:26. हा. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवी तो कैवारी, म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व काही शिकवी आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून देईल. हालेलुया. किती लोकांना समजला देवाच्या? 14:26 जॉन 14:26. किती लोकांना समज? सगळी पटापट उघडला. किती लोकांना समज? एक हात वर गेलं. किती लोकांना समजलं? सगळी बघायला काय? हा. 14:26 जॉन 14:26. रिपीट. योहान 14:26. हा. तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवी तो तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवे तो कैवारी, म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला हा सर्व काही शिकवी, तुम्हाला सर्व काही शिकवेल आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले त्या सर्वांची तुम्हाला आठवण करून दे. त्या सर्वांची तुम्हाला आठवण. दिस इज द सिक्रेट ऑफ माय गिफ्ट, माय लाईफ. अजून समजलं नाही? पवित्र आत्मा काय करतो? जे आम्ही वचन वाचतो, का आम्ही बायबल रीडिंग केली पाहिजे, बायबल वाचन का आम्ही केले पाहिजे?
जेव्हा आम्ही बायबल वाचून वाचून आम्ही असतो, जेव्हा पवित्र आत्मा डॅडी येतो ते सांगतो हे वचन असं आहे बघ, ते वचन तसं आहे बघ, इकडं असं लिहिलंय बघ. पवित्र आत्मा मला शिकवतो, ते गोष्टी आठवण करून देतो. मी तुम्हाला बोललो कितीतरी लोकांना जेव्हा भविष्याने प्रॉफेसी करायला प्रेयर्सने मी उभा राहतो, कसं समस्या तुम्ही तर इकडचे लोक आहे, तुम्ही मला थोडंफार माहित आहे, सगळं तुमचं मला माहित नाही पण थोडंफार मला माहित आहे. अननोन लोक नवीन लोकांची जेव्हा बोलत असताना जे मी बायबल वाचलं ते बाबा पवित्र आत्मा एक वचन दाखवतो, डोळे बंद असते आत असते पवित्र आत्म्यामध्ये वचन, मग पटापट इकडे बोलायला लागतो. समजायले द सिक्रेट, पण तुम्ही समजून घेतलं नाही, लोकांना डोक्यात ठरलेलंच नाही. तुम्हाला जरी अभिषेकामध्ये वाढायचं आहे, नुसतं बघून कोणी होत नाही. तुम्हाला समजो किंवा ना समजो, तुम्ही रोज बायबल वाचन करा, रोज बायबल रीडिंग करा. जेवढं तुम्ही बायबल रीडिंग करता 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 तेव्हा जरी नाही समजलं, एक दिवस होली स्पिरिट डॅडी येणार, तुम्हाला समजावून सांगणार, तू असं वाचलीस की नाही. आणि विशेष दिवस संकटात असता की नाही, एक एक वचन तुम्हाला आठवण करून देणार. एक एक वचन, इकडं असं लिहिलंय बघ, तिकडं तसं लिहिलंय बघ, इकडं असं आहे बघ, तिकडं तसं आहे बघ. हालेलुया. म्हणून भरपूर बायबल रीडिंग करा, भरपूर बायबल वाचन करा. जेव्हा तुम्ही वाचणार, पवित्र आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करणार, प्रत्येक गोष्ट तुम्हाला शिकवणार. तुम्ही पण प्रॉफेसी करणार. अचानक कोण तुझ्या समोर येणार, कुणाला पण काय म्हणणार, एक वचन देव बाबा तुम्हाला दाखवणार, ते वचन तुम्हाला प्रॅक्टिकल मिळणार, मग तुम्हाला मेजर प्रॉब्लेम काय आहे. हालेलुया. हालेलुया. म्हणून मग काय म्हणलं, भीक मागायला नको, नुसतं प्रार्थना करा, दे 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 म्हणा. हालेलुया. ऐकणारे पाहिजे, वचनावर देव बाबा बोलतात. जेव्हा जास्त वेळ बायबलमध्ये स्पेंड करतो, तुम्हाला समजणार नाही तुम्ही कोण आहे आणि काय आहे. हालेलुया. हालेलुया. समजलं. म्हणून देव आमचं जवळचा मात्र देव नव्हे, लांबचं पण आहे. त्याच्याकडून कुणीही काही लपून ठेवायचा प्रयत्न करू नका. माझं बसणे, उठणे, माझं निजणे, माझं खाणे, माझं बोलणे, चालणे, ए टू झेड त्याला माहित आहे. हालेलुया. ते दोन वर्ष वाचलं पण इर्मिया 23 आणि 24, जर्मिया 23 आणि 24. इर्मिया 23, 24. हा. परमेश्वर म्हणतो, मी जवळचा मात्र देव आहे आणि दूरचा देव नव्हे काय. परमेश्वर म्हणतो, माझ्या दृष्टीस पडणार नाही अशा गुप्त स्थळी कोणास लपवता येईल काय. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर तुम्हाला वाटते प्रेयर हॉलमध्ये आमचा जवळचा देव आहे, म्हणून तोच लांबचा देव. आमच्या सगळ्या लोकांना तुमच्या घरी पण पाठवतो, तुमच्या जीवनामध्ये पाठवतो, तुम्हाला रिपेअर करण्यासाठी, तुमची दुरुस्ती करण्यासाठी, तुमच्यात लपलेलं पाप बाहेर काढण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. एक उद्देश असतो, तुम्हाला वाचवायचं आहे देवाला. म्हणून लपून पडून जायचे कोणी प्रयत्न करू नका, देवाला सर्व माहिती आहे. जे लपून जायचे प्रयत्न करतात ते योनासारखा त्रासात पडतो. काम तरी देव पूर्ण करून घेणारच, पण त्रासात पडतात. असं न होता स्वतःला समर्पण करा, देवाच्या हातामध्ये द्या. देवा मला पडून जायचं नाही, तू माझा चारी बाजूनी आहे, तुझा हात माझ्या डोक्यावर आहे. आता मी कुठं आहे, कुठं पडू, हाय राईट लेफ्ट फ्रंट बॅक अप, काहीच नाही आणि खाली जाऊ शकणार नाही. समजलं. चारी बाजूने गेलेला आहे, वरती हात ठेवलेला आहे, मी कुठं जाऊ, जायचं नाही, तुझ्यात पुढायचं. हालेलुया. जे चर्चेस मध्ये गाणं म्हणतात ना, तूने मुझे आगे पीछे घेर रखा, मी म्हटलं तेरी आत्मा से बात के मैं कहां जाऊं, मला जायचं नाही डॅडी म्हणतो मी, तुझ्या आत्मेपासून मला लांब जायचं नाही, मला त्यात बुडायचंय, त्यात भरायचंय. हालेलुया. हालेलुया. समजलं. थँक्यू जीसस. प्रेज गॉड ऑलमाइटी. कुणीही स्वतःला फसवून घ्यायची प्रयत्न करू नका. थोडक्यामध्ये देवाने स्पष्टपणे तुम्हाला सांगितले, कुणी ते बाबापासून लपून राहू शकत नाही, कुणी काहीही गुप्त ठेवू शकत नाही. देवाला सर्व काही माहित आहे. देवाला सर्व काही माहित आहे. थँक्यू डॅडी. धन्यवाद येशू. थँक्यू लॉर्ड. थँक्यू माय जीसस. मुख उघडा, देवाला धन्यवाद द्या. धन्यवाद द्या. कुणी जरी तुम्ही आपली माणसाला लपून ठेवायचा प्रयत्न करत असाल, क्षमा मागा देवाकडे, क्षमा मागा. डॅडी मी काही लपून ठेवू शकत नाही, तुला सर्व काही माहित आहे. मी समर्पण करतो माझं जीवन, माझं कुटुंब मी समर्पण करतो.
ज्या शक्य ते शक्य करायला तो देव आहे, सर्व काही तुझ्या वेदीवर मी अर्पण करतो. आय सरेंडर आहे. आय सरेंडर माय लॉर्ड. आय सरेंडर. थँक्यू डॅडी. मोठा देवाला धन्यवाद द्या. मला माहिती आहे प्रियानं तुम्हाला कुठल्या क्षेत्रामध्ये कुठल्या वचनाकडे ते तुम्हाला स्पर्श केला. देव आपल्या संदेशानं अभिषेक सेवकांना तुमच्या जीवनामध्ये असंच पाठवत नाही. एक तरी तुम्हाला ब्लेस करण्यासाठी, तुमचा दुष्काळ काढण्यासाठी, तुम्हाला मरणातून वाचवण्यासाठी आणि सगळ्यात महत्व तुम्हाला पापाचा दंडनेतून खेचून काढण्यासाठी, तुम्हाला स्वर्गाला घेऊन जाण्यासाठी. थँक्यू डॅडी. थँक्यू लॉर्ड ऑलमाइटी. ग्लोरी फादर. तुमको पुकारा था हमने, तुमको पुकारा था हमने, यीशु तुम आ गए हो, यीशु तुम आ गए हो. दुख दर्द सबके मिटाने, यीशु तुम आ गए हो, यीशु तुम आ गए हो. तुमको पुकारा था हमने, तुमको पुकारा था हमने, यीशु तुम आ गए हो, यीशु तुम आ गए हो. दुख दर्द सबके मिटाने, यीशु तुम आ गए हो, यीशु तुम आ गए हो, यीशु तुम आ गए हो, यीशु तुम आ गए हो. Yes, Daddy, love you. Hallelujah, worship you, God. हो डॅडी, तुम्हाला हाक मारले तुम्ही आला त्याचा धन्यवाद डॅडी. तुमची उपस्थिती या ठिकाणी आहे बाबा. तुम्ही बोलल्याप्रमाणे डॅडी कोणी कचू नये, कोणी दमू नये, निराश होऊ नये बाबा. माझा देव मला बघणारा देव आहे, त्याला सर्व काही माहीत आहे. मी माझ्या देवाकडून काही लपून ठेवू शकत नाही. माझ्या देवाकडे सर्व काही उघड आहे बाबा. कुणी येऊनासारखं लपून बसायचं, लपून ठेवायचा प्रयत्न करू नये. तुझ्यापासून पळ काढायचा प्रयत्न करून बाबा दाखवलेला वेगळं आणि कृत्य वेगळं असं कोणी नसावी राजा. जे लोक असं करत आहेत बाबा, शब्दाने नुसतं बोलतात, कृत्याने काही तुझ्या इच्छेप्रमाणे करत नाही, ते आपल्या जीवनामध्ये वादळाला आमंत्रण देत आहेत, तुफानाला आमंत्रण देत आहेत. असं लेखना तू वाचव. प्रोटेक्टेड डॅडी, बदल बाबा यांना पश्चातापाचा अंतःकरण दे. जे कोणी चुकीच्या पद्धतीने जीवन जगताना बदल, येशू बदल. आणि संदेश ना तुम्ही ह्यासाठी पाठवता की त्यांचं जीवन आशीर्वादित व्हावं, त्यांच्या जीवनातला दुष्काळपणा जावा आणि विशेष त्यांनी स्वर्गाला जाणारा लोक बनावा म्हणून बाबा पापाचा पॉइंट आउट करण्यासाठी बाबा. जे पाप परमेश्वर वर्षानुवर्षाच्या जीवनामध्ये बाहेर काढण्यासाठी, लोकांना वाचवण्यासाठी तो अभिषेक सेवकांना त्यांच्यावर जोडलेला असतात. प्रत्येकाला तुम्ही स्पर्श करा. जे दुखी आहे बाबा सांत्वन कर. त्यांना समजून येऊ दे, माझ्या बापाच्या प्रीतीमध्ये मला बलवान व्हायचं आहे, माझ्या डॅडीच्या प्रीतीमध्ये मला बलवान व्हायचं आहे. कुणी टाकू नये, दमू नये बाबा, निराश होऊ नये राजा. तुमच्यामध्ये प्रत्येकाला बलवान करा, प्रत्येकाला बलवान करा. तू आम्हाला चारही बाजूने घेरलेला आहेस. तुझा हात आमच्या डोक्यावर आहे. आम्ही अनाथ नाहीये बाबा, आम्ही एकटे नाहीये राजा. तू आमच्या बरोबर आहेस, तू आमच्या बरोबर आहेस, आमच्यासाठी आहेस. थँक्यू डॅडी. असलेल्या प्रत्येकाला प्रभू येशूच्या नावाने मी मनापासून ब्लेस करत आहे. जे कोणी व्हिडिओ बघतील बाबा, कुठेही असू दे डॅडी, त्यांना तू स्पर्श कर, त्यांना तू स्पर्श कर. जे वर्षानुवर्ष पापामध्ये लपलेल्या या लेकरांना तू वाचव. सेव्ह देम डॅडी, सेव्ह देम. बरेच लोक प्रयत्न करत आहेत डॅडी त्यातून बाहेर पडण्याचा, पण त्यांना होत नाही बाबा. पण मी आज डिक्लेअर करत आहे, सेट देम फ्री इन जीसस नेम. येशूच्या नावाने मोकळं कर बाबा, मोकळं कर, मोकळं कर येशू. तुम्ही स्पर्श केला याबद्दल धन्यवाद, तुम्ही कार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. ज्यांच्या ज्यांच्या जीवनामध्ये दुष्काळ आहे बाबा,
जे त्रास आहे, कष्ट आहे, ते दुष्काळ निघून जाऊ दे. Let there be prosperity there. समृद्धी दे, आशीर्वादित कर बाबा, आशीर्वादित कर. जे कोणी आजारी आहे त्याला तुम्ही टच करा आणि हील करा. हील मेंटली, फिजिकली, स्पिरिच्युअली, इमोशनली, फायनान्शियली, जिथे त्यांना हीलिंग पाहिजे येशूच्या नावाने मिळू दे. Let them be healed in Jesus name. तुम्ही स्पर्श केला, भर केला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद आणि तुमच्या अद्भुत प्रीती आणि कृपाने द्यायसाठी. विशेष बाबा जॉन 14:26 मध्ये म्हटल्याप्रमाणे पवित्र आत्मा डॅडी तुम्हाला शिकवेल, तुम्हाला आठवण करून देईल मी जे काही तुमच्याशी बोललेलं आहे. म्हणून बाबा तुझं बोललेलं ऐकण्यासाठी प्रत्येकाचा प्रेयरफुल लाईफ वाढव बाबा. कुणी स्वतःला बसवून घेऊ नये बाबा. बायबल वाचन करण्यासाठी माझ्याकडे वेळ नाही असं कोणी खोटं बोलून स्वतःला बसवून नाश करून घेऊ नये. तुझ्यावर विश्वासपणाने बाबा भरपूर वेळ तुझ्या बायबल रीडिंग मध्ये स्पेंड करण्यासाठी, तुझं वाचन मेडिटेट करण्यासाठी तू कृपा कर आणि ब्लेस कर. प्रत्येकाला मनापासून आशीर्वादित करू. तुम्ही आम्हा बरोबर बोलला, आम्हाला आशीर्वाद करायला धन्यवाद करू. प्रवेशच्या नावाने मागणी म्हणतोय. आमेन, आमेन, आमेन. थँक यू, लव यू. सर्वांना गॉड ब्लेस यू ऑल. प्रेज द लॉर्ड. आशीर्वादित व्हा, देवाच्या कृपेमध्ये बलवान व्हा. देव एका ठिकाणाचं नाही तर सगळ्या ठिकाणी तुम्हाला आजूबाजूवर काही गिरलेलं आहे. याच्यामध्ये विश्वासात राहा आणि आशीर्वाद. बी ब्लेस्ड.